मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण रसरशीत असे गुलाबजामुन बनवणार आहोत। तर यासाठी मी 250 ग्राम या मापाने खवा घेतलेला आहे। हा खवा अगदी सॉफ्ट आणि घरी केलेला आहे, त्यामुळे अगदी ओरिजिनल असा खवा आहे। खवा फेटणे खूप जरुरी आहे। बघू शकता मी अशा हाताच्या तळव्याने खवा छान फेटून घेत आहे। जेवढा फेटू तेवढेच आपले गुलाबजामुन छान सॉफ्ट होतील। इथे मी 2 ते 3 मिनिटपर्यंत छान खवा फेटून घेतलेला आहे। आता यामध्ये अर्धी वाटी मैदा टाकत आहे आणि चम्मचनी म्हणाल तर 5 ते 6 चम्मच एवढा इथे मैदा टाकू। खव्यावर सुद्धा डिपेंड करतो। खवा जर ओरिजिनल असेल तर मैदा थोडा जास्त जातो। आता मैदा आणि खवा टाकून परत छान फेटून घेऊ, छान मिक्स करून घेऊ। दोन चुटकी बेकिंग पावडर टाकलेला आहे। बेकिंग पावडर खूप जास्त टाकायचं नाही, नाहीतर गुलाबजामुन तळताना तेलामध्ये ते विरघळतात। बेकिंग पावडर ऐवजी खाण्याचा सोडा सुद्धा आपण टाकू शकतो। हा खवा अगदी ओरिजिनल आणि घरी केलेला आहे, त्यामुळे इथे मैद्याचं प्रमाण थोडं जास्त टाकल्या जात आहे। जोपर्यंत छान असा सॉफ्ट गोळा होत नाही तोपर्यंत मैदा टाकायचा। बघू शकता इथे असा मस्त सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे। मस्त सॉफ्ट असा गोळा झालेला आहे। आता 20 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवून देऊ। तोपर्यंत पाकाची तयारी करू। ज्या मापाने मी खवा घेतला होता त्याच मापाने 2 कप पाणी टाकत आहे आणि 2 कपच साखर टाकत आहे। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता छान साखर विरघळून घेऊ। चम्मचने अशा प्रकारे छान फेटून घेऊ, नाहीतर साखर तळाला बसते। आता विलायची पावडर टाकत आहे आणि अगदी कमी गॅसवर हा पाक करायला ठेवून देऊ। पाक थोडा चिकटच होईपर्यंत करायचा, असा एक तारी वगैरे पाक करायचा नाही। तर इथे 20 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघत असाल मी खवा किती फेटत आहे। छान अशा प्रकारे मस्त चोळून घेऊ। आता एक एक करून छान छोटे छोटे गोळे करून, हे गोळे करताना सुद्धा लक्षात ठेवायचं, गोळे छान दोन्ही हातांनी दाबून दाबून गोळे करायचे आहे। असे वरवर गोळे करायचे नाही, नाहीतर गुलाबजामुन क्रॅक जातात, अशा फटी भेगा पडतात। तर हे असे दाबून करणे खूप जरुरी आहे। बघू शकता कुठेही अशा भेगा दिसत नाही। तर इथे आपले गुलाबजामुनचे गोळे तयार झालेले आहे। आता पाक बघू, तोपर्यंत आपण गुलाबजामुन तळू। इथे तेल मी गरम करून घेतलेला आहे। गरम तेलामध्ये गुलाबजामुन टाकायचे नाही, तेल गरम करून थोडं थंड होऊ द्यायचं आणि कोमट तेलामध्ये कमी गॅसवर गुलाबजामुन तळून घ्यायचे। अर्थातच गोळे तळून घ्यायचे, असे छान लालसर असे गोल्डन होईपर्यंत छान तळून घेऊ। बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे। आता हे सर्व गोळे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ।
इकडे आता पाक बघू झाला का, तर पाकाला छान उकळी येईपर्यंत 2-3 उकळ्या आल्या की इथे आपला पाक तयार होईल. तर इथे पाक सुद्धा उकळत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता पाक असा चिकट झालेला आहे. पाकाला तार सुटायला नको. थोडा चिकट झाला की समजायचं की इथे आपला पाक तयार झालेला आहे. परत दाखवते, असा चिकट पाक झालेला आहे. आता गॅसची फ्लेम आपण बंद करू आणि तयार झालेले सर्व गोळे आपण या पाकामध्ये टाकून देऊ. इथे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत. अगदी 1 तासामध्ये आपण गुलाबजामुन खाऊ शकतो.